नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज भाजीमध्ये ना मी करडईची भाजी जी आहे ती बनवणार होते. तर आता करडईची भाजी ना मी पहिल्यांदाच बनवलेली होती, म्हणजे ना मी कधी आधी खाल्ली नव्हती आणि कधी बनवलेली सुद्धा नव्हती. पण आज ना सकाळी जीविकाचे आजोबा दूध घालण्यासाठी गेलेले होते, तर तिथेच मग त्यांना ही भाजी दिलेली होती. तर तिथून ते येताना घेऊन आले. तर मग आई म्हटल्या की चल आज आपण ही भाजी बनवून बघूयात. आता मला तर काही ही भाजी बनवता येत नव्हती, पण मग त्या म्हटल्या की ज्याप्रमाणे आपण मेथीची भाजी बनवतो तर तशाच पद्धतीने ही भाजी जी आहे ती सुद्धा बनवायची. मग दोघींनी भाजी वगैरे निवडली आणि मग तिला बारीक अशी चिरून घेतली. आता जोपर्यंत त्या जीविकाला स्कूलवरून सोडून येता येत ना तोपर्यंत म्हटलं चला आपण भाजी वगैरे सुद्धा बनवून ठेवूयात. आता कधी बनवलेली नव्हती, पहिल्यांदाच बनवलेली होती, त्यामुळे म्हटलं कशी होती कशी नाही. पण भाजी मात्र छान झालेली होती, सगळ्यांना आवडली. पण ही भाजी ना मी कधी म्हणजे खाल्लेली नव्हती, त्याच्यामुळे ना मला काही ती इतकी जास्त आवडलेली नव्हती. बाकीच्यांना मात्र आवडली, कारण की ते सगळेजण आवडीने खातात. पण मला मात्र काही अजिबात आवडलेली नव्हती, कारण की तिची टेस्ट आहे ना ती थोडीशी वेगळीच लागत होती. पण आता म्हटलं चला सगळ्यांना आवडली ना, तर मग म्हटलं चला झालं. मग म्हटलं चला आता किचन वगैरे सुद्धा म्हटलं छान असं आवरून घेऊयात. तर आता ना स्वयंपाक करायचं म्हटलं ना की ओट्यावरती एवढा सगळा पसारा होतो आणि त्यामध्ये सकाळी जर डब्याची वगैरे नाश्त्याची घाई असेल ना तर मग काही विचारायलाच नको. पूर्ण ओटा जो आहे ना तर तो सगळा असा भांड्यांनी वगैरे भरून जातो. आणि मला असं वाटतं की प्रत्येकीचं रुटीन हे असंच असेल, प्रत्येकीच्या किचनमध्ये सकाळी हा असाच पसारा जो आहे तो दिसत असेल. जोपर्यंत आपली मुलं स्कूलमध्ये जात नाहीत ना तोपर्यंत हा असा राडा जो आहे तो किचनवरती राहतो. आता म्हटलं जोपर्यंत भाजी होतीये तोपर्यंत म्हटलं आपली बाकीची जी काही कामं आहेत तर ती आवरून घेऊयात. आता दूध वगैरे गरम करून ठेवलेलं होतं, मग लगेचच ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता रात्रीचं जेवढं काही अन्न शिळं वगैरे राहिलेलं असतं ना थोडंफार, तर म्हटलं ते सुद्धा एक सगळं एकत्र असं करून ठेवूया, जेणेकरून बाहेर मग शेतामध्ये नेऊन टाकलं की पाखरं वगैरे येऊन खाऊन जातात. आता कितीही आपण मोजून मापून स्वयंपाक केला तरी सुद्धा थोडासा जो आहे तो इकडे तिकडे होऊनच जातो. मग जेवढं काही सगळं असतं ना तेवढं सगळं मी असं एकत्र करून ठेवते आणि मग बाहेर जे आहे ते शेतामध्ये टाकलं की पाखरं वगैरे येऊन ते खाऊन जातात आणि मग ते काही वाया वगैरे सुद्धा जात नाही. आता कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचं म्हटलं तर अन्न हे जे आहे ते आपण असं टाकून देऊ शकत नाही, त्यामुळे मग मी बाहेरच ते पाखरांसाठी जे आहे ते ठेवते, जेणेकरून पाखरं वगैरे येऊन मग ते खाऊन जातात. आता तसं तर मोजून आपणच स्वयंपाक असतो, संध्याकाळचा जास्तीचा काही स्वयंपाक नसतो आमचा, पण जेवढं थोडंफार जरी काही राहिलेलं असलं तरी सुद्धा मग ते म्हटलं पाखरं वगैरे खातात, म्हणून मग बाहेर वगैरे जाऊन ते ठेवून आले. त्यानंतर मग जेवढी काही ते थोडीशी हॉलची डस्टिंग करायची होती ती करायला घेतली. तर जीविकाला ना एकच युनिफॉर्म सध्या स्कूलमध्ये भेटलेला आहे, पीटीचा युनिफॉर्म काही तिला भेटलेला नव्हता. आणि मग ज्या दिवशी तिचा पीटीचा युनिफॉर्म तिला वेअर करायचा असतो तर तो तिच्याकडे नाहीये, त्यामुळे मग तिला असं सिव्हिल ड्रेसमध्ये जे आहे ते पाठवावं लागतं. तर आज मला वाटलं की तिचा जो आहे तो रेग्युलर युनिफॉर्म आहे, पण तिचं म्हणणं होतं की नाही आज तिचं डान्सचं लेक्चर आहे त्यामुळे तिला पीटीचा युनिफॉर्म वेअर करायचा आहे. तर मग सिव्हिल ड्रेस तिला जो आहे तो वेअर करून दिला आणि त्यानंतर मग सगळं जे आहे ते आवरून घेतलं. आता पावसाळा म्हटलं ना की घरामध्ये ना सगळीकडे आपल्याला जिकडे तिकडे कपडेच कपडे दिसतात आणि सगळ्यांचं हेच असतं, पावसाळा एकदा लागला की घरामध्ये आपण ना पूर्ण घराला जे आहे ते डेकोरेट करून टाकतो, जे की ना कपड्यांनी पूर्ण आपलं घर जे आहे ते भरलेलं असतं. जिथे जागा भेटेल ना तिथे सगळ्या गृहिणी ज्या आहेत त्या कपडे वाळत घालत असतात. आता आम्ही लहान होतो ना तेव्हा माझी मम्मी सुद्धा असेच करायची, जिथे तिला जागा दिसेल ना तिथे सगळं ती कपडे वगैरे टाकत राहायची, जेणेकरून रात्रभर ते फॅन खाली सुकतील. आणि आता ते जे आहे ते पुढे चालत माझ्याकडे सुद्धा आलेलं आहे. मी सुद्धा मम्मीसारखं सगळीकडे कपडे जे आहे ते सुकत घालत असते, जिथे जागा रिकामी दिसेल तिथे कपडे टाकायची. आता बाहेर पावसाचं वातावरण आहे म्हटल्यावरती कपडे तर आपल्याला सुकवावीच लागतात. मग संध्याकाळी फॅन चालू केला की पूर्ण कपडे जे आहेत ते सकाळपर्यंत व्यवस्थित असे सुकून निघतात. आणि आज तर काही पावसाचं वातावरण नव्हतं, पण काल मात्र आमच्याकडे भरपूर असा पाऊस झालेला होता, त्यामुळे कपडे काही सुकलेलीच नव्हती. आणि आज पूर्ण ऊन जे आहे ते कडक ऊन असं पडलेलं होतं, त्यामुळे सकाळी येत नाही लवकरच मशीन जी आहे ती मी लावून घेतली. म्हटलं छान असं ऊन पडलेलं आहे तर म्हटलं कपडे सुद्धा आपली वाळून होतील, म्हणून पहिल्यांदा मशीन लावून घेतली, जेणेकरून कपडे व्यवस्थित सुकतील. पावसाळा म्हटलं की कपड्यांचं एक टेन्शन आपल्याला खूप जास्त मोठं असतं.
आता मग म्हटलं चला सगळं जे आहे ते म्हटलं आता आवरून घेऊयात. आता जोपर्यंत भाजी होती ना तोपर्यंत माझी बरीचशी कामं जी आहे ती आवरून झालेली होती. आता जीविका स्कूलवरून आली की तिला मग जेवणामध्ये वरण भात जो आहे तो खायचा होता, म्हणून मग पटकन वरण वगैरे सुद्धा लावून घेतलं. कारण की तिचं स्कूल आहेत ना सॅटर्डे असला की मग लवकर सुटतं, 1 वाजेपर्यंतच ती घरी येते. त्यामुळे मग दुपारी तिचं जेवण हे आमच्याबरोबरच होतं. तसं जर तिचं रेग्युलर स्कूल असलं की मग ती 3 वाजेपर्यंत स्कूलमध्येच असते, पण सॅटर्डे असला की लवकर ती घरी येते. त्यामुळे मग तिच्यासाठी इथे वरण वगैरे सुद्धा लावून घेतलं. आणि मग म्हटलं आता भाजी झालेली आहे तर म्हटलं ती सुद्धा काढून ठेवूयात. आता भाजी जेव्हा होती ना त्यावेळेस म्हणजे त्यातलं जे पूर्ण पाणी जे आहे ते जेव्हा अगदी निघून जातं ना भाजीतलं, त्यावेळेस त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता यामुळे ना भाजीची टेस्ट जी आहे तर ती छान लागते. म्हणून पुन्हा ते सगळं जे आहे ते व्यवस्थित असं परतून घेतलं. आणि रात्री येत ना आम्ही मसाले भात बनवलेला होता, पण हे दोघं जण जे आहेत म्हणजे जीविकाचे आजोबा आणि तिचे पप्पा हे दोघेही बाहेर गेलेले होते. त्याच्यामुळे ना त्यांच्या वाट्याचा जो भात आहे तो शिल्लक राहिलेला होता. आणि मग आता आम्ही दोघीच होतो त्यामुळे तो एवढा तर भात काही संपणार नव्हता. मग म्हटलं सकाळीच तो आपण नाश्त्यामध्ये गरम करूयात. आता जर रात्रीचा भात शिल्लक राहिला असेल ना तर तो थोडासा जर असेल तर मग आम्ही सकाळी तो नाश्त्यामध्ये गरम वगैरे करून खातो. आणि वायाला वगैरे काही जात नाही कारण की रात्रीच बनवलेला होता आणि सध्या थंडीचे दिवस आहेत, एवढं जास्त पण काही गरम वगैरे होत नाही, त्यामुळे मग ते खराब वगैरे तर काही होणारच नव्हतं. आणि आमच्याकडे मसाले भात असा रात्रीचा परतून वगैरे खायला येत ना सगळ्यांना जास्त आवडतं. आता तसं तर ते खाऊ नये असं म्हणतात, पण कधीतरीच आपण असं रोज रोज तर काही ते बनवत नाही. मग आता इथे भाजी वगैरे काढून ठेवली आणि मग लगेचच येत ना त्याच कढईमध्ये मी भात जो आहे तो सुद्धा गरम करून घेतला. सगळेजण सोबतच नाश्ता करतो त्याच्यामुळे मग पटकन असा गरम करून घेतला की मग सगळेजण गरम गरम राईस जो आहे तो सुद्धा खातील, म्हणून मग पटकन राईस गरम करून ठेवला. आणि एकीकडे लगेच चहा सुद्धा मी ठेवलेला होता. आणि मग आता म्हटलं मसाले भात वगैरे गरम करूयात, नाश्ता वगैरे आधी आवरून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपली राहिलेली जी काही कामं आहेत तर ती आवरून घेऊयात. आता सकाळचा नाश्ता जो आहे ना तर तो मी कधीच स्किप करत नाही, कितीही काम असलं तरी सुद्धा नाश्ता पहिल्यांदा करायचा आणि त्यानंतर मग राहिलेली आपली जी कामं आहेत ती आवरून घ्यायची. कारण की काय होतं ना एकदा जर कामामध्ये गुंतलो ना तर वेळ कुठल्या कुठे जातो ना हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे एक वेळेस कामाला थोडंसं लेट झालं ना तरी सुद्धा चालेल, पण नाश्ता मात्र आपल्या वेळेवरतीच झाला पाहिजेत. मग नाश्ता वगैरे आवरून घेतला आणि लगेचच मग बेडची सुद्धा क्लिनिंग करायला घेतली. आता आज येत ना छान असं कवळं ऊन बाहेर पडलेलं होतं, तर म्हटलं चला बेडशीट सुद्धा चेंज करून घेऊयात. कारण की पावसात येत ना कपडे वगैरे काही सुकत नाहीत, त्यामुळे ज्या दिवशी पाऊस असेल ना त्या दिवशी मी काही कपडे वगैरे जास्त काढत नाही. पण आज ऊन होतं म्हणून म्हटलं चला बेडशीट जी आहे ती आज आपण मशीनला लावूयात, म्हणजे पटकन सुकून निघेल. इतर वेळेस तर काही चेंज करणं होत नाही कारण की ते सुकण्याचाच एवढा जास्त प्रॉब्लेम असतो ना, आणि कपडे नाही ना व्यवस्थित सुकली की मग त्याच्यातून येत असा कुबट वास वगैरे यायला लागतो. मग ते असं वास आला की मग ते कपडे जे आहेत ते काही वेअर करावे वाटत नाही. त्यामुळे माझं असं असतं की ज्या दिवशी छान असं ऊन पडेल ना त्याच दिवशी मी जास्त कपडे जे आहे ते मशीनला लावत असते. आता बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि त्यानंतर मग आता सगळं म्हटलं कपड्यांच्या वगैरे घड्या घालून ठेवूयात. जेवढी काही कपडे राहिलेली होती ना ती सगळी म्हटलं आवरून ठेवूयात. आता जीविकाचा युनिफॉर्म तर येत ना मी कालच धुवून वगैरे ठेवलेला होता, पण तो आज काही तिने वेअरच केलेला नव्हता. मग म्हटलं चला घड्या वगैरे घालून कपाटामध्ये ठेवून देऊयात, कारण की दुसऱ्या दिवशी संडे होता आणि पुढचे 2 दिवस तर तिचा रेग्युलरच युनिफॉर्म तिला पीटीचा युनिफॉर्म तिला घालायचा होता. त्यामुळे मग रेग्युलर युनिफॉर्म तिला काही 2-4 दिवस अजून लागणार नव्हता, म्हणून मग म्हटलं तो सुद्धा ठेवून देऊयात. आज पाऊस होता त्याच्यामुळे मग यांनी काही रेनकोट वगैरे नेलेला नव्हता आणि काल आमच्याकडे पाऊस होता त्याच्यामुळे रेनकोट सुद्धा लागत होता. आता म्हटलं संध्याकाळी त्याला मग पाणी वगैरे सगळं त्याचं बाहेर नितळून वगैरे ठेवलं आणि मग सकाळी म्हटलं तो असं पिशवीमध्ये भरून ठेवूयात, जेणेकरून जेव्हा कधी लागेल तेव्हा लगेचच देता येईल. आता आज काही पाऊस नव्हता त्याच्यामुळे मग तो नेण्याचा तर काही प्रश्नच नव्हता. आता इकडच्या बेडमध्ये सुद्धा आहेत ना कपडेच कपडे दिसत होते, म्हटलं आधी ते आवरून घेऊयात. ते समोर पाहिलं ना की ते असं होतं की कधी आपण ते काम करून घेतोय आणि एवढा जास्त कपड्यांचा पसारा होतो ना की काही विचारायलाच नको. तसं तर या रूममध्ये आहेत ना जास्त कोणी येत नाही, जेवढं काही आपलं धान्य वगैरे किंवा धान्यांचे जे काही पिशव्या वगैरे असतात ना तर तेच आमच्या या बेडमध्ये असतात. इथं जास्त काही कोणी येत नाही आणि मग त्यामुळे मी याच बेडमध्ये सगळे कपडे वगैरे जे आहे ते सुकत घालत असते. आज ऊन होतं त्यामुळे मग मी आज रग वगैरे सुद्धा धुवून घेतली, कारण की बरेच दिवसांपासून येत ना ही रग मला धुवायची होती आणि यांचं जर्किंग सुद्धा होतं. तर आज ऊन होतं तर म्हटलं ते सुद्धा सुकून निघेल म्हणून येत ना पटकन कपडे झाल्यानंतर ना आधी रग जी आहे ती मशीनला लावून घेतली. म्हटलं उन्हामध्ये पटकन सुकले की मग आपल्याला सुद्धा टेन्शन राहणार नाही, म्हणून आधी मशीन बंद केली. म्हटलं पटकन टेरेसला जाऊन हे सगळं जे आहे ते म्हटलं वाळत घालून येऊयात. आता सगळी कामं घरातली तर माझी आवरलेली होती आणि मला येत ना एक
व्हिडिओ जो आहे तो शूट करायचा होता. म्हणजे जे काही ब्लाऊज माझ्याकडे आहेत तर त्यांचं जे कलेक्शन आहे तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. म्हणजे जे काही डिझाईन वगैरे असतात तर त्या मी कशा पद्धतीने ब्लाऊजला डिझाईन वगैरे करून घेतलेले आहेत. आता जास्त काही माझ्याकडे नाही आहेत, पण जेवढे थोडेफार काय आहेत तर ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. कारण की कसं मग बऱ्याच जणींना त्याच्यातून आयडिया वगैरे सुद्धा येते, किंवा लग्न समारंभ वगैरे असतील तर आपल्याला असं पटकन लक्षात येत नाही की कोणत्या पद्धतीचे आपण ब्लाऊज जे आहे तर ते डिझाईन करून घेऊयात आणि कशा पद्धतीने ते करूयात. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ जो आहे तो शेअर करूयात. तो थोडासा वेगळा सुद्धा होईल. रोजचं डेली रुटीन तर मी तुमच्यासोबत शेअर तर करतच असते, पण म्हटलं हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा वेगळा होईल. म्हणून म्हटलं चला आधी जे आहे ते ब्लाऊज वगैरे जेवढे काही आहेत ना डिझाईनचे वगैरे, तर म्हटलं ते साईडला काढून ठेवूयात, जेणेकरून मग ते पटकन मला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ जो आहे तो शूट करता येईल. आता व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना तर ते एवढं सुद्धा काही सोपं नसतं बघा. त्याच्यासाठी आहेत ना आपल्याला भरपूर अशी मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे आपले व्हिडिओ जे आहे ते शूट करून होतात. त्यानंतर भरपूर त्याला जे आहे ते पुढे प्रोसेस असते. व्हिडिओ एडिटिंग करणं, व्हॉइस ओव्हर करणं, त्यानंतर ते अपलोड करणं, या सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. फक्त व्हिडिओ शूट करून झालं की सगळं झालं असं नसतं. त्याच्या मागे सुद्धा आपली भरपूर मेहनत आपल्याला त्यामध्ये घ्यावी लागते. तर आता जेवढे काही ब्लाऊज वगैरे होते ना ते म्हटलं आधी साईडला काढून ठेवूयात. म्हणजे सगळं जे आहे ते पुन्हा मला कपाटात ठेवायचं होतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मला ते सगळं व्यवस्थित असं आवरून ठेवावं लागणार होतं. कारण की प्रत्येक ब्लाऊज प्रत्येक साडीमध्ये मला ठेवावं लागणार होता. पण आजच्यासाठी म्हटलं जेवढे ब्लाऊज आहेत ते आधी काढून ठेवूयात आणि त्यानंतर मग म्हटलं उद्या किंवा परवा ते आपल्याला कपाट जे आहे ते सुद्धा आवरून ठेवता येईल. आता साड्यांसाठी आहेत ना मी हे असे पाऊच जे असतात ना तर तेच मी मागवते. साडी कवर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये साड्या अगदी व्यवस्थित राहतात आणि सगळं आपल्याला व्यवस्थित असं सापडतं. म्हणजे कुठे जर जायचं म्हटलं तर पटकन साड्या वगैरे आपल्याला घेता येतात. आता जर तुम्हाला हवे असतील ना तर मी हे खाली टॅग सुद्धा करेल प्रोडक्ट. तुम्ही ऑनलाईन सुद्धा ते परचेस करू शकता आणि अगदी स्वस्तात मस्त भेटतात. जास्त काही महाग सुद्धा नसतात आणि आपलं कपाट सुद्धा यामुळे ना व्यवस्थित असं ऑर्गनाईज राहतं. आता सगळे ब्लाऊज वगैरे काढून ठेवले आणि मग पुन्हा सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे घालून पुन्हा ते कपाटामध्ये मला ठेवून द्यायच्या होत्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात पुन्हा एका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.